मंत्रालयामध्ये गुंडांना सहज प्रवेश मिळत असला तरी सामान्यांना मंत्रालयामध्ये सहज प्रवेश मिळत नाही। सामान्यांना मंत्रालयामध्ये कामासाठी प्रवेश करताना 3 तास रांगेत उभं राहावं लागतं। लोकशाही मराठीनं मंत्रालयामध्ये प्रवेश किती अवघड असतो यावरती केलेला हा स्पेशल रिपोर्ट। मंत्रालयात प्रवेशासाठी लागलेली ही लांबच लांब रांग पहा। राज्यातल्या गुंडापुंडांना मंत्रालयाचे दरवाजे सताड उघडे असताना सामान्य जनतेला मात्र मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या आशेनं मंत्रालयात आलेल्या लोकांचा मंत्रालयात प्रवेश सहज सोपा नसतो। मंत्रालय प्रवेश पत्रासाठी एक रांग लावा, पास मिळवल्यावर मंत्रालयात प्रवेशासाठी दुसरी रांग लावा, त्यानंतर मंत्रालयात प्रवेश मिळतो। हा वेळ जवळपास 3 ते 3.5 तासांचा असतो। मंत्रालयात गेल्यावर संबंधित अधिकारी किंवा मंत्री सापडेलच असं नाही। साहेब, मी 12 वाजल्यापासून उभा आहे। आता 3-3:30 झालेत। ते काय करणार? पाणी नाही, काय नाही। नेहमी लोक गावावर येतात, ती लोक चक्कर येऊन पडतात, ती वयोवृद्ध माणसं बिनसं असतात ती, आणि पासाच्या लाईनी 8-9 आहे ती, आणि ही सिंगल लाईन फक्त आतमध्ये जाण्याची एकच लाईन आहे। तर काहीतरी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या परीने निर्णय घ्यावा, हीच मी विनंती करू शकतो। सामान्य लोकांना मंत्रालयात किंवा सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये यासाठी शासन आपल्या दारी ही योजना सुरू करण्यात आली। पण मंत्रालयाबाहेरची लोकांची रांग पाहिल्यावर खरंच शासन जनतेच्या दारी पोहोचलंय का असा प्रश्न पडतोय। मागच्या 2 वर्षापासून मंत्रालयामध्ये पण फेरा मारतोय। आज 2 वर्षापासून? हो, 2 वर्षापासून। ही कितवी फेरी असेल तुमची आताची अंदाजे? माझी कमीत कमी हे 15 ते 16वी फेरी असेल। हां, आणि आता मागे 1.5 तासापासून मी या लाईनीमध्ये उभा येते। आणि माझ्यासारखेच नाही की अनेक लोक जे आहेत त्यांना एक छोटंसं काम करण्यासाठी, कारण कसं आहे, तालुक्या पातळीवर काम होत नाही, जिल्हा पातळीवर काम होत नाही, प्रांत हे काम करत नसल्यामुळे काय होतं की सर्वसामान्य नागरिक जे आहे त्यांना दुनियाभरचा लांबनं खस्सा खाऊन आज इकडे येऊन लाईनीमध्ये उभं राहावं लागतं। सरकार गतिमान असल्याचा दावा करतंय, पण सामान्यांना अद्यापही सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागत असल्याचं जनता सांगते। गतिमान सरकार म्हणून या सरकारने नावलौकिक मिळवला होता, परंतु जर आता आपण मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर आपण जनता समजा कुठल्या मंत्र्याला भेटण्यासाठी तासनतास उभी राहत असेल तर हे सरकार गतिमान कसं काय, हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। गुंडांना रील्सबाजी करण्यासाठी मंत्रालयात सहज येत आहेत, सामान्यांना मात्र रांगेत तासनतास उभं राहावं लागतं। त्यामुळं साहजिकच हे सरकार गुंड फ्रेंडली नाही ना असा सवाल उपस्थित केला जातो। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।